हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपल्या गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे आणि आय वॉन्टेड टू रेकॉर्ड इट. माझे केस कसे आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. मी मम्मी बघते. कितीही लेट झाला असेल तरी लिप ग्लॉस नाही विसरायचा लाईफमध्ये. हा माझा एक मंत्र आहे, लक्षात ठेवा एव्हरीबडी. त्यांनी मला स्पेसिफिकली सांगितलेलं की तुम्ही 10 मिनटं आधी या, तुमची 10:15ची अपॉइंटमेंट आहे. तरीही मी मूर्खासारखी इथे टाइमपास करत बसलेली. फिट चेक देते तर तो बघून घ्या. आणि आता चला दाखवते मी तुम्हाला माझ्या गाडीची कंडिशन कशी आहे ती. बिचारीची हालत तुम्ही बघू शकता काय झाली आहे. तिला आता वॉशची सक्त गरज होती आणि 560 किलोमीटर मी तिला पळवलेली. तर बिचारी वॉज रेडी टू गो फॉर अ सर्व्हिसिंग. आणि तशी पण माझ्या फर्स्ट सर्व्हिसिंगची लास्ट डेट पण आलेली. तर बरोबर टायमिंगला आपली झालेली आहे. तर आता जर तुम्ही आता बघितलात तर 567 किलोमीटर्स मी ऑलरेडी रन केली आहे. तर बेटर आहे आता जाऊन मस्तपैकी आपण त्याला सर्व्हिसिंग करून येऊया. चलो बाय, लेट्स सी. या लिस्टमध्ये माझं 4थ्या नंबरलाच नाव होतं, तरीही मी लेट गेल्यामुळे मला 1 तास तिथे वेटिंगला थांबायला लागलं. पण काय गाड्या लागलेल्या यार, 1 नंबर. माझी एवढी फिकी वाटत होती त्यांच्यासमोर. एवढ्या मस्त होत्या रॉयल एनफिल्डच्या गाड्या. आय एम टेलिंग यू. तर मी तिथे बसून मस्त फॅन मोमेंट घेत होते. 1 तास थांबल्यानंतर त्या दादाने सांगितले की तुमच्या गाडीला अजून 2 तास लागणार आहेत. सो आपण जयला बोलवलं आहे पर्सनल रॅपिडो. घरी जाणार नाही, येऊन परत येते 2 वाजता. आता त्यांनी मला सांगितलं की पॉलिश पण करून घे. त्याचे 800 रुपये घेत होते. आय सेड आता सध्या पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये तरी पॉलिशची वगैरे गरज नाही आहे. एवढे काय डेंट नाही, सॉरी रॅशेस वगैरे आलेले नाही आहेत गाडीवर. सेकंड सर्व्हिसिंगला बघू आपण, गरज पडली तर घेऊ. नाही तर फालतूचे एवढे पैसे. फ्री सर्व्हिस बोलून पण त्याच्यातून 1500 रुपये तर निघालेच असते माझ्या गाडीतून. या सर्व्हिस सेंटरच्या बाहेर सगळीजणं अशी उभी होती जसं की हॉस्पिटलमध्ये आपण कोणासाठी आपल्या बाळासाठी थांबतो ना, की हां बाबा झालं की नाही फुल चेकअप द्या, मला परत माझ्या घरी घेऊन जाऊ दे. तर सगळे असे बाईक प्रेमी सगळे बाहेर उभे होते आपल्या हंटर किंवा आपल्या रॉयल एनफिल्डच्या गाड्यांसाठी, की त्या सर्व्हिस होऊन मस्तपैकी येतील. आणि एकेकाचे बिल बघून तर बाप रे, माझंच डोकं फिरलं. आपली फर्स्ट सर्व्हिसिंग फ्री असूनसुद्धा थोडाफार खर्च आपल्याला आलेला आहेच. पण ठीक आहे, आता काय थोडंफार करावंच लागतं. आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती, तर ती आपल्याला निभावावीच लागणार आहे. या दॅट्स इट. त्याच्यानंतर मग माझा जो हेल्मेटच्या वरचा माउंट आहे तो थोडा लूज झालेला, त्याच्यामुळे फोन माझा थोडा सरकत होता. तर मी त्या स्टोअरमध्ये घेऊन गेली. त्या दादाने मग तो शिफ्ट करून दिला बरोबर आणि टाईट करून दिल्यानंतर मी थोडे शॉर्ट्स काढलेत. ते तुम्हाला या पुढे मी दाखवते, बघा आता नीट. जेव्हा मी स्कूटी चालवायची तेव्हा मला बाईकवाल्यांचा राग यायचा, आणि आता मी बाईक चालवते तर मला या स्कूटीवाल्यांचा राग येतोय की का ह्यांना मुद्दाम ओव्हरस्मार्टगिरी करून आम्हाला दाखवायचं असतं की हां आम्ही बघा किती फास्ट चालवतो गाडी. अरे भाई, गिअरमध्ये चालवून बघ, मग तुला समजेल की फटकन कसा ब्रेक मारावा लागतं ते. ठीक आहे, आता काय आपलाच माणूस होता म्हणून सोडून दिला. त्याला घरी जाऊन बघते आता बरोबर. हळू. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ गाईज. आय होप यू गाईज एन्जॉयड द व्हिडिओ. आणि झालेली आहे आपली फर्स्ट सर्व्हिसिंग फायनली. आणि चांगला एक्सपिरियन्स होता. मोस्टली वीकेंडला गेलो म्हणून थोडं टाईम गेला. वीकडेमध्ये लवकर झाली असती, पण ठीक आहे, जवळ आहे आपल्या इथून म्हणून काय वाटलं नाही एवढं. पण मोस्टली तुम्ही पण जर करत असाल तर वीकडेजमध्येच करून घ्या, म्हणजे लवकर भेटेल तुम्हाला गाडी. आणि हळूहळू आता मी जसं ट्रॅव्हल करू तसे मोटो व्लॉगिंगचे पण मी व्हिडिओज टाकेन. तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.